राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा बसवण्याची कोरेगावात मागणी. जिजाऊ महोत्सव समिती व समस्त महिला वर्गांतर्फे नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांना निवेदन सादर करून केली मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदात्या, स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार, स्त्री शक्तीचा अखंड झरा असणाऱ्या राजमाता जिजाऊ व आद्य महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी आज जिजाऊ महोत्सव समितीतर्फे कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांना निवेदन सादर करून करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन महान आराध्य दैवते असून त्यांच्या स्मृतीतून आजच्या महिलांना प्रेरणा आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभा राहण्याचे बळ मिळते. त्यामुळे या दोन महान आराध्य दैवतांचे पुतळे हुतात्मा स्मारक अर्थात रोटरी उद्यानात उभारण्यात यावेत, अशी मागणी आज जिजाऊ महोत्सव समितीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी जिजाऊ महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा रोहिणी अधिक बर्गे, सचिव सुमित्रा वैभव जगदाळे, संपर्क प्रमुख शुभांगी रोहिदास बर्गे, सदस्य अश्विनी राहुल बर्गे, वर्षा सचिन बर्गे, नलिनी पांडुरंग बर्गे, वर्षा बर्गे, दीपावली पाटील आदी उपस्थित होत्या. निवेदनावर संस्थापक चंद्रकांत रावसाहेब बर्गे, कार्याध्यक्षा रोहिणी अधिक बर्गे, सचिव सुमित्रा वैभव जगदाळे, सहसचिव संगीता राजेश बर्गे, खजिनदार संजना सुरेश जगदाळे, प्रसिद्धी प्रमुख शुभांगी रोहिदास बर्गे, सदस्य गौरी निलेश बर्गे, प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी, संजीवनी चंद्रकांत मोरे, हेमलता राजकुमार बर्गे, रुपाली विक्रम फडतरे, नलिनी पांडुरंग बर्गे, अश्विनी राहुल बर्गे, दीपिका विजय शिंदे, रुपाली राजे धोतमल, रुक्मिणी सूर्यवंशी, वर्षा सोमनाथ बर्गे, दीपावली प्रशांत पाटील, वर्षा सचिन बर्गे, स्नेहल संजय जगदाळे, कविता माने, गीतांजली बर्गे, वंदना जगदाळे, हेमा जगदाळे, शोभा सुरेश रोमन, मंगल अंकुश जगदाळे, जयश्री रवींद्र जगदाळे, मेघा अविनाश जगदाळे, वैशाली बर्गे आदींच्या सह्या आहेत. मी रोहिणी अधिक बर्गे, जिजाऊ महोत्सव समितीची मी कार्याध्यक्ष आहे. आज आम्ही जिजाऊ महोत्सव समिती ज्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली ते आपले चंद्रकांत बर्गे तात्या यांचा आम्हाला पाठिंबा होता. त्यांच्या पाठिंब्याखालीच आम्ही जिजाऊ महोत्सव समिती स्थापन केलेली आहे. तर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिकूल परिस्थितीत प्रेरणा स्तोत्र राजमाता जिजाऊ आणि सकल भारतीय महिलांना शिक्षणाचे दार उघडून मुक्तीचा मार्ग उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक किंवा पुतळा आपल्या रोटरी गार्डनमध्ये स्थापन करण्यात यावा, यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी इथं दीपाली ताई बर्गे यांच्या इथं आलेलं आहे. तर त्यांनी आमचे हे निवेदन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. पुढच्या जिजाऊ जयंतीपर्यंत हुतात्मा स्मारक रोटरी गार्डनमध्ये राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे स्थापन करण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी सुमित्रा वैभव जगदाळे, जिजाऊ समितीची सचिव. आपण आज इथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा पुतळा हुतात्मा स्मारक इथे बसवण्यात यावा ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांनी आपल्याला बाहेर त्यावेळी जिजाबाईंनी त्यावेळेला आपल्याला बाहेर पडण्यासाठी पुरोगामी विचार त्यावेळेला त्यांनी मांडले आणि आपल्याला आज जे काही आपण बाहेर आहोत आता ते त्यांच्यामुळे, त्या दोघींमुळे आहोत. तर त्यांची प्रेरणा घेऊन पुढची पिढी पण घडावी ह्यासाठी, पुढच्या पिढीला पण त्यांची प्रेरणा मिळावी ह्यासाठी हुतात्मा स्मारक येथे त्यांचा पुतळा बसवण्यात यावा ह्यासाठी आज निवेदन देण्यात आले आहे. तरी त्या मागणीचा नगराध्यक्षांनी विचार करावा ही विनंती. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभांगी रोहिदास बर्गे, प्रसिद्धी प्रमुख जिजाऊ महोत्सव समिती. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र घडवले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी रूढीवाद संपवून महिलांना शिक्षणासाठी हक्काचं व्यासपीठ दिलं,
त्या दोघींच्या ह्या दोन्ही महान व्यक्तींच्या पुतळा रोटरी गार्डन इथे उभारण्यासाठी आज आम्ही नगराध्यक्षांना दीपालीताई बर्गे यांना निवेदन देण्यासाठी इथं जिजाऊ महोत्सव समितीच्या सगळ्या सदस्य उपस्थित आहोत. तसेच पुरुषांचं म्हणजे पुरुषांचा खंड असलेला किंवा पुरुषांचं वर्चस्व असलेलं कुस्तीसारखा खेळात सुद्धा आता महिला तेवढ्याच बरोबरीनं उतरलेल्या आहेत. तर त्या कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच कोरेगावमध्ये आपण महिलांच्या कुस्ती स्पर्धा भरवत आहोत. जिजाऊ महोत्सव समिती आणि सातारा जिल्हा कुस्तीगीर संघटना यांच्या मान्यतेनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ केसरी स्पर्धा आपण येत्या रविवारी 18 तारखेला रोटरी उद्यान या ठिकाणी भरवत आहोत. तर या कुस्ती स्पर्धेसाठी सर्व महिलांनी आवर्जून उपस्थिती दाखवावी आणि महिला कुस्ती स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल किंवा या स्पर्धा बघून बरेच नवीन कुस्तीगीर कोरेगावमधनं तयार होतील. म्हणून मी सगळ्या महिलांना विनंती करते की आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहा. नमस्ते, मी अश्विनी राहुल बर्गे, जिजाऊ समिती सदस्य. आज आपण राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केले, राजमाता जिजाऊंनी मराठा साम्राज्याची पताका रोवण्याचं काम केले, त्यांचा पुतळा उभारण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहोत. तर आमचं हे निवेदन याच्यासाठी आहे की आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री खुली आहे. तर आज स्त्री घराची पूर्ण काळजी घेत असते, घरात प्रत्येक गोष्ट बघत असते. तसेच ती समाजात उतरली तर समाजाची काळजी घेईल, समाजात नवनवीन प्रकल्प करेल, नवनवीन सुधारणा करेल. तर तिला एक आपल्या इथं व्यासपीठ मिळालेलं आहे या जिजाऊ समितीमुळे. तर तिने इथं यावं, अनेक महिलांनी यावं आणि इथे छानपैकी त्यांचे स्वतःचे उपक्रम, त्यांचे विचार मांडावे आणि पुढे यावं आणि या समितीमध्ये अनेक महिलांनी सहभाग घ्यावा, पुढे येऊन काम करावं हीच अपेक्षा आहे. आणि आपल्या ज्या आदर्श आहेत राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप छान काम केलं आहे. तर त्यांच्या कामाचे एक आपल्याला हे म्हणून आज स्त्रिया खूप बाहेर पडलेल्या दिसत आहेत. तर त्यांचा आपल्या इथे कोरेगावमध्ये एक पुतळा हवा दोघी महिलांचा, ते आपले आदर्श आहे. त्यामुळे आपल्या कोरेगावची शान वाढेल आणि सर्वांना प्रेरणा, त्यापासून सगळेजण प्रेरणा मिळते, सर्वांना प्रेरणा मिळेल. तर त्यासाठी आमचं हे आज आम्ही सर्व महिला आलेलो आहोत. तसेच कोरेगावमधल्या सर्व आमच्या या समितीतील महिला आणि सर्व कोरेगावमधील महिलांच्या वतीने मी आज अशी ताईंना विनंती करते की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला त्या पुतळेसाठी संमती मिळावी. तर त्यासाठी मी सगळ्यांना ताईंचे आभारी आहे की ह्यासाठी तुम्ही ते निवेदन घेतलेलं आहे आणि मी ते थांबते. थँक्यू. माऊली पाटील, आज आम्ही आमच्या सर्वांच्या लाडक्या कोरेगावच्या नगराध्यक्षा दीपालीताईंकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहे की कोरेगावमध्ये आम्ही आमच्या सगळ्यांचा म्हणजे सगळ्या महिलांची आमची अशी इच्छा आहे की आम्हाला ज्या स्फूर्तीस्थान आहेत म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा एक आपल्या कोरेगाव नगरीमध्ये दोघींचाही असावा अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी त्यांनी पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी त्या प्रेरणास्थान आहेतच त्या सर्व महिलांच्या, पण शिक्षणासाठी किंवा महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी जे काही अवलंबलेले आहेत नियम, आज आपण सर्वच जणी महिला बऱ्याच क्षेत्रामध्ये आघाडीवरती आहोत. आपण बघतो की खूप महिला सध्या पुढे आलेल्या आहेत. चूल आणि मूल एवढ्या पुरत्या मर्यादित न राहता आपल्या स्त्रियांनी आपलं जे काय आहे ते सगळीकडं वाढवलेलं आहे. मला असं वाटतंय की त्यांचा जर पुतळा किंवा अनावरण आपल्या याच्यामध्ये जर कोरेगावमध्ये झालं तर कोरेगावच्या शानमध्ये सुद्धा थोडीशी वाढ होणार आहेच आणि महिलांना सुद्धा एक व्यासपीठ आता सध्या जिजाऊ महोत्सव किंवा जिजाऊ समितीमुळे मिळत आहे कोरेगावातल्या महिलांना की त्यांनी पुढे यावं आणि स्वतःचे जे काही हे जे व्यासपीठ मिळालेलं आहे त्याचा फायदा त्यांनी घ्यावा. कोरेगावमध्ये सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर असू द्यात, वकील असू द्यात किंवा शिक्षक असू द्यात, अशा सगळ्या पेशांमध्ये महिला सध्या पुढे आहेत आणि त्यांचा आदर्श ठेवून नव्या पिढीनं सुद्धा त्यांना म्हणजे अजून खूप चांगलं काम करावं हीच मी इच्छा व्यक्त करते आणि दीपालीताईंना विनंती करते की त्यांनी आमची मागणी मान्य करावी. आज नगरपंचायतमध्ये जिजाऊ समितीच्या सर्व सदस्य आल्या त्याबद्दल त्यांचे प्रथमतः स्वागत करते. तसेच राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्थापन करण्याचे त्यांनी निवेदन दिलेले आहे.
तरी आम्ही मीटिंगमध्ये याचा नक्की ठराव घेऊ. तसेच या समितीचे संस्थापक चंद्रकांत रावसाहेब बर्गे यांच्या प्रेरणेखाली आम्ही दोन्ही पुतळे स्थापन करण्याचा नक्की प्रयत्न करू.